नमस्कार, मी डायटिशियन स्नेहल। आज आपण खेळण्यांच्या माध्यमातून शास्त्र समजावून घेऊया। हे हे हिरव्या रंगाचे खेळणे आपल्या पोटाला रिप्रेझेंट करेल आणि हा बॉल आपल्या मेंदूला रिप्रेझेंट करेल। आपल्या पोटाकडून मेंदूकडे जे सिग्नल जातात त्यासाठी साधारण 20 मिनिटाचा काळ जाणे गरजेचे राहते। जेव्हा आपण अन्न हळूहळू खातो तेव्हा हळूहळू किंवा त्या अन्नाबरोबर आपण त्या अन्नाची चव घेऊन खातो तेव्हा आपोआपच आपल्या शरीराकडून हे पोहोचले जाणारे सिग्नल पोहोचेपर्यंत आपण अगदी थोडेसेच अन्न खाल्लेले राहते। याउलट जेव्हा आपण गडबडीत किंवा कमी वेळात अन्न खातो तेव्हा खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाचे प्रमाणही जास्त असते आणि 20 मिनिटाचा सिग्नल येईपर्यंत आपण बरेचसे अन्न खाल्लेले असते आणि हे बरेचसे खाल्ले गेलेले अन्न आपोआपच आपल्याला एक्स्ट्राची कॅलरी किंवा ऊर्जा देऊन जाते आणि हेच कारणीभूत ठरते आपले वजन वाढवण्यासाठी किंवा वजन वाढल्यामुळे इतर आजार आपल्याकडे घेऊन येण्यासाठी। अशा प्रकारे हे भरभर खाल्ले गेलेले अन्नपदार्थ क्वांटिटी वाईज शरीरामध्ये जास्त जातात, पण शरीरात असणारे एन्झाईम्स तेवढ्या प्रमाणात त्या अन्नावर काम करू शकत नाहीत। त्यामुळे ते सगळेच अन्न व्यवस्थित आपल्या जीवनसत्वांची शोषण करू देतीलच यावर शंका आहे। या उलट आपल्या हळू खाल्ले गेलेल्या अन्नाबरोबर आपल्या शरीरातील व्यवस्थित एन्झाईम्स किंवा शरीरातील पाचक द्रव्ये यावर ऍक्ट करतील आणि त्यामुळे या अन्नातील गरजेचे सगळे जीवनसत्वे आपल्या शरीराला व्यवस्थित प्रमाणात मिळू शकतील। त्यामुळे अन्न हे नेहमी हळू किंवा शांततेत बसून खाल्ले जाणे गरजेचे आहे। मान्य आहे की जग वेगाने धावतंय, पण यासाठी जेवणाचा स्पीड वाढवण्याची गरज नाही। आरोग्य लांबपर्यंत आपल्या बरोबर हवे असेल तर जेवणाचा स्पीड कमी असणेच आपल्यासाठी योग्य राहील। धन्यवाद।